चला तर मग आता आपण वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरमध्ये जाऊयात। हा गेट आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। गर्दी फार होती, रात्रीचा टाइम होता। 11 वाजेपर्यंत मंदिर चालू असते। आम्ही गेलो 10:30 पावणे 11 वाजले होते जवळपास, त्यामुळे लाईन मध्ये लागाव नाही लागला, पण गर्दी होती। 15-20 मिनिटांमध्ये दर्शन झाले। चला कॅमेरा खाली पकडून होते मी, व्हिडिओ काढू देत नाही आतमध्ये। इकडे काढू देतात बाहेर असा, पण आतमध्ये नाही काढू देत। लाईव्ह दाखवत आहे स्क्रीनवर। हे पूर्ण मंदिर आहे। हे वटवृक्षाचे झाड आहेत, इथे स्वामी बसून चमत्कार करायचे, सगळ्यांना आपले विचार सांगायचे, सगळ्याच्या समस्या सोडायचे। हेच ते झाड। बघा किती गर्दी आहे ते दिसत आहे। रात्रीच्या टायमाला मंदिर खूप छान दिसते, दिसते छान दिसते। सकाळला पण मागे आम्ही सकाळला गेलो होतो, त्यावेळेस वेळ झाला। गेल्याबरोबर आधी समाधी मंदिरमध्ये दर्शन घेतले, नंतर इथे आलो। बघा गर्दी असते इथे, खूप धक्काबुक्की, धक्का मारते सगळे, व्यवस्थित दर्शन नाही करू देत। समाधी मठापेक्षा इथे जास्त गर्दी असते। 2-2, 3-3 तास पण लागतात गर्दी असल्यावर। श्री स्वामी समर्थ। चला आतमध्ये आलो आहे आपण। इथे तुम्हाला स्वामी दर्शन होऊन जाईल। मोबाईल दिसला नव्हता माझा कोणाला। श्री स्वामी बाहेर निघालो, दर्शन झाले। आता वटवृक्षाच्या झाडाखाली आपण पाय लागून दर्शन घेऊन मंदिराच्या आतमधला आहे। हा गेट लागलेला होता। झाड आहेत। इथे बसायला जागा आहे, भरपूर जागा आहे, आपण बसू शकतो। झाडाची पूजा केल्यानंतर आपण असं हे मोठं पोस्टर आहे, मोठे फोटो आहे। रुद्राक्षापासून स्वामीचं चित्र पूर्ण एक केलं आहे, प्रतिमा खूप छान आहे। सगळे तिथे उभे राहून फोटो काढतात। चला दाखवते तुम्हाला। प्रत्यक्षात बघण्यात खूप छान वाटते।
म्हणजे साक्षात स्वामीच आपल्या समोर आहे असं वाटते. म्हणजे दर्शन झाले आणि आम्ही निघालो. हे मंदिरामध्येच आहे मी. श्री स्वामी समर्थ. इथे छान दर्शन होते स्वामीचे. दर्शन करून आम्ही निघालो.